हॅलो, चला आज बनवूया पापलेट फ्राय. हा पापलेट फ्राय एकदम इझी पद्धतीने बनवलेला आहे. त्याला कुणीही बनवू शकतं आणि खायला तर इतका चविष्ट लागणार आहे. आणि असा तुम्ही घरीच बनवून खा, हॉटेलला जायची गरज. पापलेट फ्राय बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे रवा, तांदूळाचे पीठ, लाल तिखट, हळद आणि मीठ. हे तुमच्या अंदाजाने घ्यायचे आहे. तांदूळाचे पीठ थोडे कमीच घ्यायचे आहे रव्यापेक्षा. आणि हे आहेत पापलेट. इथे 3 पापलेट घेतलेले आहेत मी. यांना मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण करून 2-3 तास आधी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. मॅरिनेट केल्यावरती पापलेटला चव खूप छान येते. तुम्ही करून बघा. आणि त्यानंतर मी एक तवा घेतला आहे. तव्यावरती 4-5 पळ्या तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडक आता आपल्याला पापलेटला चांगलं रवा आणि तांदूळाच्या पिठामध्ये चांगलं घोळून घ्यायचं आहे. आणि इथे मी चांगलं दाबून रव्याचं आणि तांदूळाचं पीठ जे मी मिश्रण बनवलं आहे ते मी चांगलं लावून घेत आहे. सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. थोडं पण हे नाही राहिलं पाहिजे. पूर्ण ठिकाणी, सगळ्या ठिकाणी म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत लागलं गेलं पाहिजे. आणि नंतर ते जे आपण पीठ लावलं आहे ते चांगलं झटकून घ्यायचं आहे. नाहीतर तेलामध्ये परत ते मोकळं होतं आणि तेल खराब होतं. त्याच्यामुळं ते चांगले झटकून घ्या. आणि तव्यामध्ये नंतर थोडा क्रश केलेला लसूण घालायचा आहे. याच्याने थोडा चांगला फ्लेवर येतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता. पण मला लसूण आवडतं म्हणून लसूण घातला आहे. आणि त्यामध्ये आता पापलेट टाकायचे आहेत तेलामध्ये. आणि थोडं फास्ट गॅसवर पहिले सुरुवातीला फ्राय करायचे आहेत. नंतर मग थोडा मीडियम करायचा आहे गॅस. आणि 5-5 मिनटं असं करून पापलेटला फ्राय करायचे आहेत. पापलेट चांगले आता तळले जात आहेत. त्याला तुम्ही चेक करायचं आहे अधूनमधून की खालची जी बाजू आहे ती थोडी गोल्डन वगैरे झाली असेल तर थोडं मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि चांगली एक बाजू चांगली तळून घ्यायची आहे पापलेटची. पापलेट आता मस्तपैकी फ्राय होत आहेत. एक बाजू मला झाल्यासारखी वाटत आहे, त्यामुळे मी चेक करत आहे. आणि एक बाजू झाल्यावरती आता त्याला पलटलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पण जेव्हा आपण दुसऱ्या बाजूलाही पलटायचे आहे. आणि चांगलं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. खरपूस तळायचे आहे, तरच त्याची टेस्ट चांगली लागते. नाहीतर पापलेट मऊच राहतो. हे बघा, मी दोन्ही साईडने परतून घेत आहे. थोडा वेळाने 2 मिनटं 3 मिनटाच्या अंतराने परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं जर तुम्हाला क्रिस्पी पापलेट हवे असेल तर गॅसची फ्लेम ही थोडी मोठीच ठेवा. जास्त बारीक गॅसवरती तळू नका. आता हे बघा, मी हे दोन्ही पापलेट बाजूला ठेवून दिले आहेत, कारण की यांचं तेल जे एक्स्ट्राचं तेल आहे ते तव्यामध्ये येऊन जाते. आता हा तिसरा पापलेट मी चांगलं पीठ लावून घेत आहे. आता पापलेटला मस्तपैकी झटकून तव्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा किती मस्त पापलेट फ्राय तयार झाले आहे.